समोरच येत आहे. तर आत्ताची ब्रेकिंग न्यूज आपल्या समोर बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटिनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील राजकीय, सामाजिक, जे काही आर्थिक, क्रीडा तसेच इतर बातम्यांचे अपडेट मिळणार आहेत. तर बघू शकता आत्ताची संपूर्ण मोठी बातमी आपल्या समोरच येत आहे. तर यंदा मान्सूनचा पाऊस कमी पडणार, एल नियोचा हा परिणाम, स्कायमेंटचं मान्सूनबाबत चिंता वाढवणारं जे काही सर्वात मोठं उदाहरण आपल्या समोरच आहे. आणि महाराष्ट्राच्या निमंत्रणांना जे काय बघू शकता, मंत्रिमंडळाच्या बैठकीत 5 धडाकेबाज निर्णय, महावितरणाची जी काय आर्थिक तारीख ही जाहीर झालेली आहे. आत्ताची संपूर्ण ब्रेकिंग न्यूज, पूर्ण रचना होणार आहे. AI डिजिटल गव्हर्नन्सच्या जे काय प्रक्रियेला वेगवान जे काय आढावा झालेला आहे, सर्वात मोठी प्रगती झालेली आहे. STIC जे काय बघू शकता, SIT हे प्रमुख, तेजस्वी, सातत्य जे काय बघू शकता, सर्वांचे अशोक खरातची कुंडली मांडली. 12 गुन्हे, 24 तपास अधिकारी, 30 साक्षीदार, 4650 लिंक काढल्या, 2 गुन्हेगार, 6 जणांचा अटक. SIT प्रमुख सातपुतेंची माहिती, अशोक खरात दैवी शक्तीचा दावा करायचा, कुटुंबियांची जे काही मृत्यूची आणि बदनामीची जी काही धमकी देत पीडिताचं जे काही शोषण करायचा. तेजस्वी सातपुतेंनी जे काही खरातचा पॅटर्न सांगितला, संपूर्ण पॅटर्न सांगितलेला आहे. अशोक खरातचे धागेदोरे थेट RTO पर्यंत, म्हणजे समजा हा सर्वात मोठा हा भागीदार आहे. समता पत्र संस्थेचे जे काही 100 खात्याची जी काही चौकशी, परिवहन भागाच्या सर्वात मोठ्या बड्या अधिकाऱ्यांची नावे समोर आल्याची जी काही माहिती आपल्या समोरच आलेली आहे. जानेवारी महिन्यातील खरातचे जे काही सीडी ही सर्वांसमोर व्हायरल झाली होती. तर काढल्यास दादांचा अपघात की घातपात हे स्पष्ट होईल, आमदार अमोल मिटकर यांचा दावा झालेला आहे. तर तुम्ही सत्तेत असलात किंवा विरोधात असलात, तुम्ही जमिनीवर राहणं म्हणजे हे सर्वांचं काल पार्थचे जे काय विधान हे सर्वांनी जे काही मांडलेलं आहे, ते सर्वात रोहित पवार यांचं वक्तव्य झालेलं आहे. अजितदादा 15 वर्ष काँग्रेससोबत जे काय सरकारमध्ये, हे सर्वात मोठी ही घडामोड ही घडलेली आहे. आणि आताची सर्वात मोठी बातमी हे छगन भुजबळ यांच्याकडून पाठराग हा झालेला आहे. 8 वर्षानंतर मुंबईकरांच्या सेवेत मेट्रो 9 आणि मुख्यमंत्र्यांसह जे काय उद्घाटन. मीरा भाईदर हे मुंबई सुसाट जे काय 1.5 तासाचा प्रवास 30 मिनिटात झालेला आहे. बघू शकता मुंबईला पण मेट्रो झालेली आहे. आताची सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज, वांद्रे आणि कुर्ला स्टेशनवरील जे काही BKC आणि सर्वात जास्त पोहोचणं हे खूप होणार आहे स्वस्त. आणि सर्वात जास्त ड्राईव्हलेस जे काही पॉड आणि जास्तीत जास्त मार्गिकेच्या हे भूमिपूजनासाठी जे काही BKC पॉड टॅक्सी 2029 मध्ये धावणार. नॅशनल पार्कच्या खालून 3 लेन रस्ता, 90 मिनिटाचा प्रवास 15 मिनिटात होणार. ठाणे बोरिवली दुहेरी बोगदा प्रकल्पांना जे काही कामाचा शुभारंभ हा झालेला आहे. राज्यभरात विना पवारांनी जे काय बघू शकता, विना परवाने जे काय पुतळे बसवण्याची प्रकरण ही वाढली आहे. अंजनगाव आणि सर्वात जास्त खेलोबाबतील जे काही मास्टर माइंड सापडला बाळकृष्ण आवारेनंतर जे काही बघू शकता, एकूण 9 गुन्हे दाखल झालेले आहे. अंजनगाव पुतळा प्रकरणात जे काही लक्ष्मण हाके यांच्यासह 60 जणांवर गुन्हा दाखल हा झालेला आहे. माढा पोलिसांची जी काही मोठी कारवाई ही झालेली आहे. आंध्र प्रदेशातील जे काही कार्यस्वरूपी राजधानी आणि पूर्ण अमरावतीला जे काही दर्जा हा प्राप्त झालेला आहे. केंद्र सरकारचा मोठा जाहीर हा मुख्यमंत्री चंद्राबाबत जे काही नायडूंची माहिती ही मिळालेली आहे. पुन्हा पावसाचा ड्रामा गुवाहारीत जे काय बघू शकता, वादळी वाऱ्यासह सर्वात जास्त वादळी वारा हा पडलेला आहे. आणि पावसाला सुरुवात झालेली आहे. कधी सुरू होणार मुंबईमध्ये पाऊस? राजधान जे काय बघू शकता, राजस्थान मॅच जाणून घ्या. सर्वात जास्त मोठी ही घडामोड ही आत्ताच्या राजकारणामध्ये झालेली आहे. आता जे आपण टॉप ब्रेकिंग न्यूज वाचलेलंच आहे. आणि सर्वात जास्त ह्या ब्रेकिंग न्यूज ह्या सर्वांनुसार हे येतच आहे. आणि सर्वांच्या जे काही कटस्तंभावर आणि सर्वात जास्त इतरांनी दुचाकी आणि कारची समोरासमोर ही धावपट्टी लागलेलीच आहे. आणि आत्ताची ब्रेकिंग बातमी आपल्या समोरच येत आहे. ॲक्सिडेंट न्यूज झालेली आहे. ॲक्सिडेंट कुठे घडलेला आहे? दुचाकी आणि कारची समोरासमोर जोरदार धडक
ही कधी झालेली आहे आत्ताची ब्रेकिंग न्यूज आहे आपल्या समोरच आहे. परभणी जिंतूर जे काय महामार्गावर भीषण अपघात झालेला आहे. आताची मोठी बातमी आहे आपल्या समोरच आहे. दुचाकी आणि कारची समोरासमोर जोरदार धडक झालेली आहे. आजची प्रमुख बातमी, आत्ताची प्रमुख बातमी, परभणी जिंतूर महामार्गावर जे काही कार दुचाकीच्या जे काही भीषण अपघातात जे काही तरुण बहीण भावाचा जागीच मृत्यू झालेला आहे. आत्ताची ब्रेकिंग न्यूज, आत्ताची रात्री वाजलेला आहे. बघू शकता परभणी जिंतूर महामार्गावरील लोअर दुधना जे काही कालवायाच्या जवळ हे दुचाकी आणि कारचा भीषण अपघात हा झालेला आहे. तर भीषण अपघातामध्ये आमच्यासमोर आणि आपल्यासमोर हे काही फोटो आलेले आहेत. तर हे फोटो बघू शकता. या अपघातात जे काही दुचाकी अत्यंत तरुण बहीण भावाचा जागीच मृत्यू झालेला आहे. त्यामुळं तुम्ही याची दक्षता घ्या, सर्वात जास्त कमी गाडी चालवा. आणि या संघटनेने जे काय बघू शकता घटनेने परिसरातील जे काही सर्वांकडून हळहळ व्यक्त केली जात आहे. सर्वात मोठी हळहळ बहीण भावाची जे काही बघू शकता दुपारी 2च्या सुमारास परभणीहून येणारी जी काही सर्वात मोठी गाडी आहे जिंतूरकडे निघाली दुचाकी MH38T2231 बघू शकता. गाडी नंबर पण आहे आपल्याकडं. जिंतूरकडून जे काही परभणीकडे येणारी कार HR26DF ही गाडीचा नंबर आहे. या दोन वाहनांमध्ये समोर धडक होऊन अपघात झालेला आहे. सर्वात मोठा अपघात हा झालेला आहे. दुचाकीवरील बहीण भावाचा जागीच मृत्यू झालेला आहे. घटना घडताच परिसरातील जे काही नागरिक जमले आणि त्यांनी रुग्णवाहिकेतून जे काही दोघांसाठी जिल्हा रुग्णालयात म्हणजे पाठवले. मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत असे घोषित केलेले आहे. आत्ताची ब्रेकिंग न्यूज आहे. दरम्यान दोघांची ओळख अद्याप पटली नसून प्राथमिक माहितीनुसार मयत दोघेही जे काही हिंगोली जिल्ह्यातील सेनगाव तालुक्यातील असल्याची माहिती समोर आलेली आहे. आत्ताची मोठी बातमी आहे. परभणी जिंतूर महामार्गावरील लोअर दुधना कालव्याजवळ ही घटना घडलेली आहे. आत्ताची ब्रेकिंग न्यूज आपण पाहिलेलीच आहे. तर ह्या व्हिडिओला लाईक करा, चॅनलवरती नवीन असेल सबस्क्राईब करा. अशा प्रकारचे ब्रेकिंग न्यूज तुम्हाला मिळणार आहे इथून पुढे पण. तर ह्या व्हिडिओला लाईक करा, चॅनलवरती नवीन असेल सबस्क्राईब करा, कमेंट पण करा. बघू शकता आत्ताची ब्रेकिंग न्यूज काय आहे तर बघू शकता राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या बारामती विधानसभा पोटदुखीमुळे जे काही राष्ट्रवादी काँग्रेसवरती जे काही काँग्रेसकडून उमेदवार देण्याचे निश्चित झाल्यानंतर आता या प्रश्नावरून महाविकास आघाडीला फूट पुन्हा एकदा समोर आलेले आहे. काँग्रेसने उमेदवार देण्याचे निश्चित केले असतानाच शिवसेना उभाटा पक्षाकडून मात्र या पोटनिवडणुकीसाठी जे काही बघू शकता राष्ट्रवादी काँग्रेसच्या सुनेंद्र पवार यांना पाठिंबा देण्याचे निश्चित केल्याची माहिती खालील प्रमाणे आपल्या समोर येत आहे, सूत्रांनुसार दिलेली जात आहे. बघू शकता दरम्यान या भोंदूबाबा अशोक खरात यांच्या लैंगिक अत्याचार प्रकरणातील अनेक बाबी दररोज उघड होत असताना नाशिकमधील आणखी एका व्यावसायिकाने अनेक महिलांचे लैंगिक शोषण करून आक्षेपार्ह जे काही व्हिडिओ हा तयार केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आलेला आहे. आताची ब्रेकिंग न्यूज आहे आपल्या समोरच आहे. तर आत्ताची आपल्या समोर अजून एक ब्रेकिंग न्यूज येत आहे. जालना न्यूज. जालनामध्ये काय झालेलं आहे प्रस्तुती जे काय बघू शकता. दरम्यान महिलेचा मृत्यू. जालना येथे शासकीय महिला रुग्णालयात प्रसूती दरम्यान 20 वर्षीय महिलेचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली असून या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. कोमल चव्हाण असे मयत महिलेचे नाव असून ती बुलढाणा जिल्ह्यातील सिदखेड हा तालुक्यातील जे काय हनोखेड येथील रहिवासी होती. आणि इथून पुढे आता राजगड जे काय बघू शकता आईच्या रागाच्या भीतीने घेतला टोकाचा निर्णय. म्हळसाळा तालुक्यातील वळवणे बघू शकता बौद्धवाडी येथे एका 15 वर्षीय शाळकरी मुलीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची हृदय जे काही घटना आपल्या समोरच आहे. बघू शकता पिळवटून जे काही टाकणारी घटना घडलेली असून संपूर्ण परिसर शोकमग्न जे काही झालेला आहे. तर आत्ताची ब्रेकिंग न्यूज 4 एप्रिल रोजी मध्यरात्रीच्या सुमारास ही घटना उघडकीस आलेली आहे सर्वांसमोर. तर बीडच्या टरबूज उत्पादक शेतकरी संघटनात जे काही एकीकडे निसर्गाची अवकृपा आणि दुसरीकडे जागतिक घडामोडीचा परिणाम हा अशा दुहेरी एकत्रित जे काही बीड जिल्ह्यातील शेतकरी अडकला आहे. तर पट्टी वडगाव
येथील एका प्रयोगशाळेत जे काही युवा शेतकऱ्यांनी पारंपरिक शेतीला हा फाटा देत असून जे काही टरबूज लागवडीचा यशस्वी जो काही प्रयोग केला खरा आणि इथून पुढे जे काही खरा सध्याच्या युद्धजनक जे काही परिस्थितीमुळे अवकाळी पावसामुळे या शेतकऱ्याच्या स्वप्नांना जे काही चक्काचूर हा झालेला आहे. आता पुण्यामध्ये काय कात्रजमध्ये जे काय HR मारहाण झालेली आहे, तरुणीला अश्लील संदेश पाठवल्याचा जो काही आरोप पुण्यातील जे काही कात्रज परिसराकडून हा धक्कादायक दावा हा पूर्ण झालेला आहे. बघू शकता आताची ब्रेकिंग न्यूज आहे. तर समोर आलेले आहे एका ऑनलाईन डिलिव्हरी ॲपच्या कार्यालयात जे काही HR म्हणून काम करणाऱ्या सर्वात जास्त जे काही तरुणावर संतप्त नागरिकांचा राग कोसळला आहे. कारण तरुणाने एका तरुणीला वारंवार अश्लील आणि त्रासदायक संदेश पाठवले याचा सर्वात जास्त मोठा दावा झालेला आहे. तर श्री दत्त जे काही शिखर संतासचे जे काही बघू शकता मधुसूचक जे काही भारती महाजन आणि जिल्ह्यातील जे काही माहूर तालुक्यातील श्री दत्त शिखर संस्थांचे जे काही मधुसूची आणि सर्वात जास्त अच्युत भारती महाराज आणि यांचं शनिवार सायंकाळी झालं. वयाच्या 95व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतलेला आहे. त्यांच्या निधनाने असंख्य भक्तजन आणि सर्वात जास्त शोकसागरात बुडालेले आहेत आणि जास्तीत जास्त सर्वांसमोर आलेले आहे. तर राजा सिंग घरात तलवारी सोबतच 5 बंदूक ठेवा. लंगना राज्याचे जे काही आमदार राजा सिंह यांनी अजब विधान हे जे केलेले आहे. स्वतःच्या संरक्षणासाठी नागरिकांनी घरात तलवारीसह 5 बंदूक ठेवल्या पाहिजे. शनिवारी आणि बिलोली जे काही तालुक्यात हिंदू धर्म महासभा हा पडली पाहिजे. यावेळी त्यांनी हे अजब विधान केलेले आहे. घरात शस्त्र ठेवा. देवाच्या गाभाऱ्यात शस्त्र ठेवणे कायदेशीर आहे. आता बाहेर काढून हल्ला तर केला तो पाहिजेनच, विषय तो नाही. तर सर्वांसमोर हा आलेलाच आहे. अशोक खरातचा परत एक व्हिडिओ आलेला आहे आपल्यासमोर. देवेंद्रजी जे काय अशा प्रकारचे जे काही विषय हँडला जे काय करण्याचे खूप मास्टर आहेत. चंद्रकांत पाटील खरात यांनी सर्वात जास्त प्रकरणात मंत्री चंद्रकांत पाटील यांना भविष्य जे काही भाष्य केलेले आहे. तर देवेंद्रजी अशा प्रकारचे विजय हँडल करण्यामध्ये जे काही खूप मास्टर आहेत. त्यामुळे सर्वात जास्त सीट नेमकी कुणाला आणि जास्त बघू शकता सातपुते मॅडम यांना जे काही खूप चांगले ऑफिसर नेमले आहेत. खूप घडलं जात आहे. आवश्यक वाटली तर देवेंद्रजी केंद्रीय तपास जे काही यंत्रणांची मदत घेतली आणि त्याचबरोबर चंद्रकांत पाटील यांचे फोटो खरात बरोबर जे काही आलेले आरोपीवर जे काही पाटील म्हणाले या संदर्भात जे काही देवेंद्रजी विधान परिषदेमध्ये एक अतिशय सविस्तर निवेदन जे काही झालेलं आहे आणि सर्वात जास्त असे वक्तव्य केले आहे की ते सांगितले हे बोलत होते. सर्वात जास्त त्यांनी विधान केलेलं आहे. आपल्या समोर आताची सर्वात मोठी बातमी होती. खाकीतला जे काही पिता आणि त्यांच्या मुलाची आर्यटन जे काही बघू शकता आर्यन मॅन मध्ये झेप. मनात जिद्द ठेवली तर तुम्ही जग जिंकू शकता. याचंच उदाहरण पुण्यातील एका पिता पुत्राने दाखवून दिले. जगातील अत्यंत कठीण मानली जाणाऱ्या आणि मनात जिद्द ठेवली तर तुम्ही जग जिंकू शकता. याचंच उदाहरण पुण्यातील एका पिता पुत्राने दाखवून दिले. जगातील अत्यंत कठीण मानली जाणाऱ्या आर्यन मॅन स्पर्धेत महांदे बघू शकता तामाने पिता पुत्रांनी न्यूझीलंडमध्ये यश मिळवत सर्वात मोठं काम केलेलं आहे. तर सर्वात जास्त उमटवाला आणि जास्त पोलीस अधिकृत विष्णू तामाने यांच्यासोबत त्यांचे 19 वर्षीय मुलगा चिन्मय तामाने यांनीही ही स्पर्धा पूर्ण करत जिद्दीने आणि उदाहरण घालून दिलेलं आहे. सर्वात मोठी बातमी होती. तर एवढं लाईक करा, चॅनल सबस्क्राईब करा.